नमस्कार मित्रांनो, आज आपला PYQ सिरीजचा तिसरा पेपर आहे. राज्यसेवा गट ब पूर्व परीक्षा 2022. तर यातला पहिला प्रश्न आहे, मार्च 2020 अखेर कोणत्या राज्यात प्राथमिक कृषी पतसंस्थांची संख्या सर्वाधिक होती? तर याचं करेक्ट आन्सर असणारे महाराष्ट्र. ऑप्शन 4 आपलं उत्तर असेल. या कृषी पतसंस्था सहकारी तत्वावर काम करत असून जिल्हा मध्यवर्ती बँकेसोबत जोडलेल्या असतात. यांचं काम असतं कमी दरात गाव पातळीवर कर्ज पुरवणे, सोबतच राशन पुरवणे, तसेच रासायनिक खते व बियाणे पुरवणे हेही काम या संस्थांमार्फत केले जातं. हे सारे पॉइंट्स या पतसंस्थांबद्दल माहिती पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, 1993 मध्ये सरकारने टिंबटिंब यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची निर्गुंतवणूक करण्यासाठी समिती नेमलेली होती. त्याचं करेक्ट आन्सर असणारे सी रंगराजन. ऑप्शन 3 आपलं उत्तर असेल. रंगराजन हे RBIचे रिझर्व्ह बँकेचे 19वे गव्हर्नर होते. यांच्या अध्यक्षतेखाली अनेक समित्या नेमण्यात आल्या. त्यात महत्त्वाच्या म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील निर्गुंतवणूक करण्यासाठीची समिती, त्यानंतर 2012 मध्ये दारिद्र्य मोजमाप करण्यासाठीची समिती आणि 2013 मधली नैसर्गिक वायू किंमत निर्धारण समिती. एवढे पॉइंट्स रंगराजनबद्दल माहिती पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, सन 2017-18 मध्ये भारतातील सर्वाधिक प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक 23.6 टिंबटिंब या क्षेत्रात होती. हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा नाहीये. आपल्याकरता 2024-25 ची आकडेवारी महत्त्वाची आहे. या वर्षामध्ये सेवा क्षेत्रामध्ये सर्वात जास्त FDI आलेला आहे. जर राज्यांचा विचार केला तर सर्वात जास्त FDI महाराष्ट्रामध्ये आला, त्यानंतर कर्नाटकचा नंबर लागतो. सोबतच हे पण लक्षात घ्या की भारतामध्ये सर्वात जास्त गुंतवणूक सिंगापूर देशातून केली जाते आणि त्यानंतर मॉरिशियस आणि नंतर USA. हा क्रम पण 2024-25 साठी लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, योग्य जोड्या जुळवा. इकडे आपल्याला उद्योग दिलेत आणि इकडे त्यांचे वैशिष्ट्य. सुती कापड उद्योग, लोह व स्टील उद्योग, साखर उद्योग, वाहन उद्योग. देशातील द्वितीय क्रमांकाचा कृषी प्रधान उद्योग. शेतीवर आधारित असणारा दुसऱ्या क्रमांकाचा उद्योग म्हणजे साखर उद्योग. तर याचं 3 असेल. याचं 3 ऑप्शन मध्ये दिसतंय, एक उत्तर राहणार नाही. त्यानंतर देशातील सर्वात जुना व संघटित क्षेत्रातील उद्योग. सर्वात जुना उद्योग म्हणजे सुती कापड उद्योग. बीचं 1 असेल. बीचं 1 ऑप्शन 3 मध्ये दिसतंय. याचा अर्थ 3 आपलं उत्तर असणार आहे. आपण इतरही जोड्या जोडून घेऊ. जलद औद्योगिकरणास कारणीभूत ठरणारा उद्योग. लोह आणि स्टील अनेक उद्योगांचं रॉ मटेरियल असतं आणि यामुळे औद्योगिकरणास चालना मिळते, म्हणून याची जोडी लोह व स्टील उद्योग असणार आहे. सीचं 2 नवीन तंत्रज्ञानाचा वापर. आपण बघतो की वाहन उद्योगांमध्ये नवनवीन टेक्नॉलॉजीचा वापर होताना आपल्याला दिसतो, म्हणजे डीचं 4 असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, राजकोषीय तूट आणि वर्षभरातील व्याज भरणा यातील फरकाला टिंबटिंब म्हणतात. वित्तीय तूट, अंदाजपत्रक तूट, प्राथमिक तूट, महसुली तूट. आधी आपण हे समजून घेऊ जेणेकरून आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करता येईल. समजा एका आर्थिक वर्षात एका देशाला 100 रुपये उत्पन्न प्राप्त झाले आणि त्या देशामध्ये 120 रुपये खर्च झाले. आता या ठिकाणी आपल्याला दिसतंय की खर्च जास्त आहे आणि ही 20 रुपयाची तूट निर्माण झाली आहे. यालाच वित्तीय तूट किंवा राजकोषीय तूट म्हटलं जातं. यालाच आपण इंग्लिशमध्ये फिस्कल डिफिसिट म्हणतो. आणि ही तूट भागवण्यासाठी मग तो देश कर्ज घेतो. आता समजा टोटल 120 रुपये जो खर्च झालाय, यापैकी 5 रुपये हे मागील वर्षी जे कर्ज होतं त्याचं व्याज देण्यामध्ये गेले. जर आपण तुटीमधनं हे व्याज मायनस केलं तर आपल्याकडे किती उरतील? आपल्याकडे फक्त 15 रुपयाची तूट दिसेल. ही जी 15 रुपयाची तूट दिसते, ज्यामधनं आपण व्याज मायनस केलंय, यालाच आपण प्राथमिक तूट किंवा इंग्लिशमध्ये प्रायमरी डेफिसिट म्हणतो. आता आपण प्रश्न बघू. राजकोषीय तूट आणि वर्षभरातील व्याज भरणा यातील फरकाला काय म्हटलं जातं? तर प्राथमिक तूट. ऑप्शन 3 आपलं उत्तर असेल. वित्तीय तूट आपण बघितली. अंदाजपत्रक तूट म्हणजे काय? बजेटमध्ये जी तूट निर्माण होते त्या तुटीला अंदाजपत्रक तूट म्हटलं जातं. आणि महसुली तूट म्हणजे काय? तर महसूल जितका गोळा झालाय आणि महसुलीवर जितका खर्च झालाय यातील फरकाला महसुली तूट म्हटलं जातं. आय होप तुम्हाला सर्व तुटी समजल्या असतील.
पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय उत्पादन शुल्काची राज्यांमधील वाटणीसाठी 7व्या वित्त आयोगाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. लोकसहकार्यासाठी 25% भार, प्रत्येक राज्यातील गरिबांसाठी 33.5% भार, राज्याच्या दरडोई उत्पन्नाच्या वाढीसाठी 16.5% भार, राज्यांमधील उत्पन्नाच्या समानतेसाठी 25% भार. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? 1977 मध्ये या 7व्या वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली होती. या ठिकाणी बी विधान जर बघितलं तर त्यात प्रत्येक राज्यातील गरिबांसाठी एकसारखा भार दिला आहे. पण आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये काही अशी राज्य आहेत की ज्या ठिकाणी गरिबी खूप जास्त आहे आणि काही राज्यांमध्ये गरिबीचे प्रमाण हे कमी दिसून येते. मग याचा अर्थ एकसारखा भार तर देता येणार नाही, म्हणून बी विधान चुकीचं असेल. बाकी सारे विधान बरोबर आहेत, ए, सी आणि डी. तर आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन 4 केवळ ए, सी आणि डी. ऑप्शन 4 आपलं उत्तर असेल. संविधानामध्ये आर्टिकल 280 मध्ये वित्त आयोग दिलाय. राज्य आणि केंद्रांमधील पैशांच्या वाटपासाठी हा वित्त आयोग स्थापन करण्यात येतो. सध्या भारतामध्ये 2023 मध्ये अरविंद पंगारिया यांच्या अध्यक्षतेखाली 16वा वित्त आयोग स्थापन करण्यात आला, ज्याच्या शिफारशी 2026 ते 31 पर्यंत लागू राहतील. पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. ठेव विमा आणि पत हमी महामंडळ सुधारणा कायदा 2021 मध्ये मंजूर केला. ठेव विमाचा हप्ता ठेवीदारांकडून वसूल केला जातो. ठेव विमा हप्ता सर्व विमाधारक बँकांसाठी अनिवार्य आहे. बऱ्याचदा बँका बुडतात, बंद पडतात आणि त्यात लोकांचे जे पैसे असतात तेही बुडतात. मग यावर उपाय म्हणून 1961 मध्ये हा DICGC कायदा करण्यात आला. या कायद्यानुसार बँकांना त्या बँकेत असलेल्या ठेवींवर विमा काढावा लागतो, जेणेकरून भविष्यात ज्यावेळेस बँक बुडते किंवा बंद पडते तर ठेवीदारांना विम्याचे पैसे मिळतील. 2021 मध्ये यात सुधारणा करण्यात आली. यानुसार 5 लाखांपर्यंतची रक्कम ठेवीदारांना 90 दिवसांच्या आत मिळू शकते. जर आपण विधान बघितले तर हे विधान बरोबर असेल. सुधारणा कायदा 2021 मध्ये मंजूर केला. ठेव विमाचा हप्ता ठेवीदारांकडून नाही तर बँकेकडून भरला जातो. याचा अर्थ बी विधान चुकीचं असेल. ठेव विमा हप्ता सर्व विमाधारक बँकांसाठी अनिवार्य आहे. सी विधान बरोबर असेल. मग आपला आन्सर काय असणार आहे? ए आणि सी. ऑप्शन 2 फक्त ए आणि सी योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना सप्टेंबर 2001 मध्ये सुरू करण्यात आली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना फेब्रुवारी 2006 मध्ये सुरू करण्यात आली. नेहरू रोजगार योजना ऑक्टोबर 1989 मध्ये ग्रामीण गरिबांच्या फायद्यासाठी सुरू करण्यात आली. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? या ठिकाणी जर बघितलं, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना ही 2001 मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत मजुरीबद्दल काही प्रमाणात पैसे तर काही प्रमाणात धान्य दिलं जायचं, म्हणून हे विधान बरोबर असेल. त्यानंतर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना ही 2006 मध्ये लागू झाली होती. कायदा हा 2005 चा होता, पण सुरुवात 2006 मध्ये झाली, म्हणून विधान बी पण बरोबर असेल. त्यानंतर 1989 मध्ये नेहरू आणि जवाहर या 2 नावाने योजना सुरू झाल्या होत्या. नेहरू ही शहरी भागासाठी होती तर जवाहर ही ग्रामीण भागासाठी होती. तर प्रश्नामध्ये उलट दिलंय. इथं एकतर जवाहर पाहिजे होतं किंवा इथं शहरी पाहिजे होतं, म्हणून विधान सी चुकीचं असेल. तर आपलं आन्सर काय असणार आहे? फक्त ए आणि बी. ऑप्शन 4 आपला आन्सर असेल. पुढचा प्रश्न आहे, 2016 ची एन.के. सिंग समिती ही टिंबटिंबशी संबंधित आहे. 12वा वित्त आयोग, 12वी पंचवार्षिक योजना, 14वा वित्त आयोग, वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा, यालाच आपण FRBM या नावानेही ओळखतो. आणि या कायद्याची पाहणी करण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली होती. म्हणजे ऑप्शन 4 आपलं उत्तर असेल. या समितीने काही शिफारशी दिल्या, त्या म्हणजे वित्तीय तूट ही GDPच्या 3% कमी करणे, कर्जाचे प्रमाण कमी करणे, तसेच एक राजकोषीय परिषद स्थापन करणे. पुढचा प्रश्न आहे, भारतात 1980 ते 1985 या काळात लहान जमीनधारकता होण्याची खालीलपैकी कोणती कारणे होती? वारसा कायदा, वेगाने वाढणारी लोकसंख्या, ग्रामीण कर्जबाजारीपण, वेगाने वाढणारी संयुक्त कुटुंब व्यवस्था. यात जर बघितलं तर वारसा कायद्यानुसार वडिलांची जमीन मुलं आणि मुली यांच्यामध्ये समान वाटली जाते, म्हणून जमिनीचे प्रमाण लहान होत जाते.
म्हणजे हे कारण असणार आहे. त्यानंतर जशी लोकसंख्या वाढते तसं जमिनीचे प्रमाण कमी होत जाते, म्हणून बी पण कारण असेल. त्यानंतर ज्यावेळेस शेतकऱ्यावर कर्ज होतं त्यावेळेस तो आपली जमीन विकून देतो, म्हणून सी पण कारण असणार आहे. पण इथे आपल्याला संयुक्त कुटुंब दिलंय, याचा अर्थ एकत्र कुटुंब. ज्यावेळेस कुटुंब एकत्र असतं त्यावेळेस त्यांची जमीन पण एकत्र असते आणि जास्त असते, म्हणून डी हे कारण राहणार नाही. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? ए, बी व सी. केवळ ए, बी आणि सी. ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आहे, रूरकेला, भिलाई आणि दुर्गापूर हे सार्वजनिक क्षेत्रातील मोठे स्टील प्रकल्प कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान उभारण्यात आले? तर याचं आन्सर असणार आहे दुसरी पंचवार्षिक योजना. ऑप्शन 2 आपलं उत्तर असेल. या योजनेदरम्यान जड उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आली होती आणि या दरम्यान रूरकेला, जे की ओडिशामध्ये येतं, या ठिकाणी जर्मनीच्या साहाय्याने, भिलाई की छत्तीसगडमध्ये येतं, या ठिकाणी रशियाच्या साहाय्याने, आणि दुर्गापूर, जे की वेस्ट बेंगालमध्ये येतं, या ठिकाणी युकेच्या साहाय्याने स्टील प्रकल्प उभारण्यात आले. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 चे उद्दिष्ट नाही? बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे, सार्वत्रिक लसीकरण, गरीब मुलांसाठी मध्यान्ह भोजन, 2 मुलांचे लहान कुटुंब स्वीकारण्यास प्रोत्साहन. या ठिकाणी बघितलं तर बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे, सार्वत्रिक लसीकरण तसेच लहान कुटुंबास प्रोत्साहन हे तिघही या धोरणाचे उद्दिष्ट होते. पण त्यामध्ये गरीब मुलांसाठी मध्यान्ह भोजन याविषयी काहीच दिलेलं नाही, म्हणून ऑप्शन 3च आपला आन्सर असणार आहे. या व्यतिरिक्त संसर्गजन्य रोगास प्रतिबंध, माता मृत्यू प्रमाण कमी करणे, आरोग्य सुविधा सुधारणे तसेच मुलीच्या शिक्षणास प्राधान्य आणि भारताची लोकसंख्या स्थिर करणे इत्यादी हे पण या धोरणाचे उद्दिष्टच होते. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता रिझर्व्ह बँकेचा परिणात्मक मौद्रिक उपाय नाही? रोख राखीव प्रमाण, बँक दर, नैतिक समजावणी, वैधानिक रोखता प्रमाण. तर रिझर्व्ह बँक देशामध्ये चलनसाठा तसेच महागाई कंट्रोल करण्यासाठी परिणात्मक उपायांचा उपयोग करते. यामध्ये बँक दर, रेपो रेट, CRR, SLR तसेच ओपन मार्केट ऑपरेशन्स इत्यादींचा समावेश होतो. रोख राखीव प्रमाण म्हणजे CRR, बँक दर, वैधानिक रोखता प्रमाण म्हणजे SLR. तर यामध्ये 1, 2 आणि 4 हे तिघही परिणात्मक मौद्रिक उपायामध्ये येतात, पण नैतिक समजावणी गुणात्मक उपायांमध्ये येते. याचा अर्थ ऑप्शन 3च आपलं उत्तर असणार आहे. ज्यावेळेस महागाई वाढते, लोकांकडे पैसे जास्त असतात, त्यावेळेस हे दर वाढवले जातात जेणेकरून कर्ज महाग होईल, आणि ज्यावेळेस मंदी असते त्यावेळेस हे सर्व रेट कमी केले जातात जेणेकरून लोक जास्त कर्ज घेतील आणि मार्केटमध्ये तेजी येईल. तर अशा प्रकारे रिझर्व्ह बँक चलनसाठा तसेच महागाई कंट्रोल करतं. तर आय होप तुम्हाला आजचे सर्व प्रश्न समजले असतील.